सध्या परीक्षांचा काळ सुरू आहे आणि त्यामुळे अनेक पालक आणि विद्यार्थी आम्हाला संपर्क साधत आहेत की कॉन्सन्ट्रेशन करताना, अभ्यास करताना कॉन्सन्ट्रेशन कसं साधायचं यासाठी काहीतरी आम्हाला पटकन गाईड करा. तर आम्ही अनेक वेळा सांगतो की कॉन्सन्ट्रेशन ही अशी काही जादूची कांडी नाही की 2 दिवसात वाढेल वगैरे. पण तरीसुद्धा आम्ही 1-2 उपाय सांगतो अनुभवातनं आम्हाला जे लक्षात आले की ते केल्यामुळे अभ्यास करताना एकाग्रता साधायला काही प्रमाणात तरी तुम्हाला मदत होईल. अशा 2 ॲक्टिव्हिटीज सांगतो. त्यातली पहिली ॲक्टिव्हिटी म्हणजे भ्रामरी. बरेच वेळा आम्ही ॲक्च्युली अनुभूतीच्या सेशन्समध्ये पण ते सांगत असतो. भ्रामरी म्हणजे काय, तर भ्रमर म्हणजे भुंगा आणि भुंगानं जसा आवाज करतो, एक हमिंग साऊंड येतो, तसा या ॲक्टिव्हिटीमध्ये येतो आणि म्हणून याला भ्रामरी असं म्हणतात. तर भ्रामरी करायची म्हणजे नक्की काय करायचं, तर डोळे बंद करून आणि कान बंद करून आपल्याला ओंकार म्हणायचे आहे. ओके. आणि हे जेव्हा आपण तोंड बंद करून ओंकार म्हणतो तेव्हा जो साऊंड येतो दॅट इज हमिंग साऊंड. तो जो साऊंड आहे त्याला भ्रमरसारखा तो साऊंड येतो. तो मुद्दाम काढायचा नाही. तोंड बंद करून ओंकार म्हटलं की तो आवाज येतोच. मी तुम्हाला एक करून दाखवतो, म्हणजे ज्यांना अनुभव नाही आहे किंवा ज्यांना माहीत नाही आहे भ्रामरी कशी करतात त्यांच्यासाठी मी एक लगेच प्रयोग करून दाखवतो. आता या भ्रामरी करायच्या कधी, तर साधारण जेवणाच्या पूर्वी करायचे, म्हणजे कुठले अन्न खाण्यापूर्वी करावा. सकाळी उठल्या उठल्या केल्या तरी चालते, पण जेवल्यावर साधारण 3 ते 4 तास भ्रामरी करू नये. सो अभ्यासाला बसायचे, म्हणजे सकाळी समजा अभ्यासाला बसणार असाल किंवा संध्याकाळी अभ्यासाला, दुपारी अभ्यासाला बसणार असाल तर जेवणानंतर 2-3 तासाची गॅप ठेवायला हवी. एवढं फक्त लक्षात ठेवा. करून दाखवतो एक भ्रामरी. ताट बसायचं आहे, जिथे आजूबाजूला कमी आवाज असेल अशा ठिकाणी बसायचं आहे. त्यानंतर हा जो आपला अंगठा आहे तो हळुवारपणे कानात घालायचा. ही जी बोटं आहेत ही 3 बोटं अलगद डोळ्यावर ठेवायची, कुठेही दाब देऊ नका. आणि हे जे बोट आहे हे कपाळावर ठेवायचं. 1-2 वेळा खोल श्वास घ्यायचा आणि हळुवारपणे श्वास सोडून द्यायचा. खोल श्वास घ्यायचा म्हणजे श्वास खेचायचा नाही. हळुवारपणे श्वास घ्या, हळुवारपणे श्वास सोडून द्या. आणि मग श्वास घेतल्यावर तोंड बंद करून ओंकार म्हणायचा. यामध्ये आपोआप श्वास सुटला जातो. मी एक करून दाखवतो. अशा 5 भ्रामरी आपल्याला करायच्या आहेत. मी आत्ता केली ती एक भ्रामरी. अशा 5 भ्रामरी करायच्या. आपोआप तुम्हाला जाणवेल की तुमच्या मनातले विचार कमी झाले आहेत आणि अभ्यासावर किंवा तुम्ही जे कुठलंही काम करता त्यावर लक्ष केंद्रित करायला तुम्हाला नक्की मदत होईल. आता या 5 भ्रामरी झाल्यावर काय करायचं, तर पुढची ॲक्टिव्हिटी म्हणजे आपण जो श्वास घेतो तेवढा फक्त ऑब्झर्व करायचा. असे 5 श्वास आपल्याला ऑब्झर्व करायचे आहे. ओके. जो श्वास घेतोय त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आपल्याला. आणि सुरुवातीला ना थोडंसं काही जणांना श्वास असा थोडासा खेचावा लागेल, कारण ज्यांना नियमित सवय नाही त्यांनी तो थोडा खेचला तर चालेल, पण जोरात खेचू नका, नाहीतर त्याचा सिस्टीमवर ताण येईल परत. त्यामुळे मी ते एक दाखवतो की एक श्वास कसा ऑब्झर्व करायचा. आता ते फिलिंगच आहे, पण तरी मी ते तुम्हाला शब्दात मांडायचा प्रयत्न करतो. डोळे बंदच केले, पाठ ताठ आहे, शरीर सैल हलकं सोडलेलं आहे, कुठेही ताण नाही आहे आणि नैसर्गिकरित्या जो श्वास आत येतोय तो ऑब्झर्व करतोय. असे 5 इनेल आपल्याला ऑब्झर्व करायचे. अशा 5 भ्रामरी आणि 5 श्वास अभ्यासापूर्वी तुम्ही करून पहा आणि तुम्हाला आपोआप जाणवेल की तुमचे विचार कमी झाले आहेत आणि तुम्हाला काही प्रमाणात तरी अभ्यासावर एकाग्रता साधता येते. यात काही मदत हवी असेल तर अनुभूतीच्या टीमला संपर्क साधा. आम्ही नेहमीच तुम्हाला याबाबत सहाय्य करायला, सपोर्ट करायला, मार्गदर्शन करायला तुमच्याबरोबर आहोत. विश यू ऑल द बेस्ट.